जय भीम. आज परभणी महानगरपालिकेमध्ये निवडणुकीचे निकाल जाहीर झाले आणि पूर्ण परभणीमध्ये आमचा वंचितचा एकही उमेदवार आला नाही. खंत वाटते मनाला. ज्यावेळेस संविधानाचं विटंबन झालं होतं आणि आमच्या बौद्ध कुटुंबावर कोम्बिंग ऑपरेशनची वेळ आली होती आणि प्रत्येक घरात घुसून कोम्बिंग ऑपरेशन होत होतं. त्यावेळेस श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर, सुजातदादा आंबेडकर हे धावून आले होते आणि वाटलं होतं हा मुद्दा कुठेतरी लोकांच्या लक्षात राहील आणि तो मुद्दा लक्षात ठेवून लोक साहेबांच्या वंचित बहुजन आघाडीला मतदान करतील. पण साहेब, इथं आपल्या कार्याला काहीच महत्व नाही. इथं पैसा जिंकलाय. तर आणि मी पण सायकलवर खूप तळमळीनं प्रचार केला होता, पण त्याचा काही उपयोग झाला नाही. सध्या लोक पैसा घेऊन मतदान करत आहे. त्याच्यामुळं आपल्या कार्याला काही महत्व नाही. ठीक आहे, ज्याने कोणीही वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला पाडण्यासाठी ज्याने कोणीही षडयंत्र केले होते तो त्यामध्ये सक्सेस झाला नाही. आणि जे कोणी निवडून आलेले उमेदवार आहेत त्या सर्वांचे अभिनंदन. छत्रपती संभाजीनगर, लातूर, नांदेड आणि मराठवाड्यातील ज्या कुठल्याही ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार निवडून आलेले आहेत त्या सर्व उमेदवारांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन. पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा. आणि ज्याही मतदार बंधू भगिनींनी आम्हाला वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांना आशीर्वाद रूपी जे काही मतदान दिले त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद.